माधवी, माधवी, हो काय झालं? कशाला ओरडत आहे? तुला किती वेळ सांगितलं याच्याकडे लक्ष दे म्हणून. तुम्ही आतमध्ये या, मी बोलते त्याच्याशी. काय बोलशील तू माधवी? वेळेवर बोलली असती तर आज ही वेळ आली नसती. तुम्ही शांत व्हा, मी पाणी दे. काय पाणी बिणी नको मला. त्याच्या अशा वागण्यामुळे आज लोक आपल्याला नाव ठेवतायत. पण आता ही शेवटची संधी. यापुढे मला या घरात असं काही दिसलं तर त्याच दिवशी त्याला घराबाहेर काढेल. हो ऐका तरी. हे बघ तो आला बघ. हिरो हिरो अरे तो हिरो नाही. त्याच दिवशी घराबाहेर काढेल. येईल नवीन दिवस, विसरू न जा तू दुःख. श्वासात साठव आशा आणि चालत राहा पुढे, कारण शेवटी तुझ्या अस्तित्वाची ओळख तुलाच मिळवायची आहे. अरे मार मार मार. थांब ना ये. चल 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 चल. अरे मार मार मार. लक्ष कुठे आहे तुझं? दिसत नाही का तुला?
तुझ्याशीच बोलते. बहिरा आहेस का तू? जाऊ दे ग, हे मुलं ना अशीच असतात. चल अगं तू. पण बघ ना. कपाळावर ती बिंदी लाल, नजरेत तिच्या जादू कमाल. बघताच तिला होईल माझ्या अस्तित्वाची जाण, अस्तित्वाची जाण. काय येडाबिडा आहे का? काय हा परत आला? आज ना याला चांगलाच धडा शिकवणार आहे मी. मूर्ख आहेस का रे तू? हे काय रोज आमच्या मागे मागे येत असतोस? काय कामधंदे नाहीये का रे तुला? ओय हिरो, भैरेस का रे? माझ्यासारखी सुंदर मुलगी बघितली नाही की मागे मागे यायचं. तुझ्यासारखी? हा, आमच्यासारखी. आणि यापुढे परत आलास ना, तुला सांगून ठेवते आम्ही. जाऊ दे, सोड ना. त्याचा अगं काही नाही, या मुलांना ना असं समजावं लागतं. जाऊ दे, सोड ना. अगं चल ना. चल. अय, टेन्शन नको घेऊ. मी त्याला चांगलाच धडा शिकवलाय. तो नाही येणार आता. हा परत आला? आज ना याला सोडणार नाहीये मी. थांब जरा. तू थांब जरा, मी बोलते त्याच्याशी. अगं तू एकटी काय बोलणार आहेस? अगं मी विचारते त्याला तो का पाठी येतोय. हा मग मी विचारते ना, तू थांब. काल बघितलेलं तू किती चिडलेली त्याच्यावर, किती ओरडलीस तू. तो असं मागे मागे येतोय, तो ओरडू नको. मग तू जा ना, मी बोलते ना त्याच्याशी. ठीक आहे, जाते. पण लवकर या, मी वाट बघतीये. तू नको काळजी करू. तुला बघताच होईल माझ्या अस्तित्वाची जाण. हे चला येतो. अरे कुठे चालला?
अगं बाहेर चाललोय. खाऊन तर जा. अगं आल्यावर खातो. तुला बघताच होईल माझ्या अस्तित्वाची जाण. माधवी, आज पुन्हा तो तेच करत होता. काय करू मी त्याचं? जाऊ दे हो, लहान आहे ना तो. लहान? अगं 18 वर्षाचा घोडा झालाय तो. हे असंच चालू राहिलं तर त्याला घराबाहेर काढीन. अहो असं काय बोलताय? बरोबर आहे ना? माझंच चुकलं. मलाच मॉडर्न बायको हवी होती. हे त्याचेच हे परिणाम आहेत. यश, काय करतोयस इकडे? काय नाही ग, कधी कधी येतो मी इकडे. ओ, मला इम्प्रेस करायला? नाही जान्हवी, इथे आलं की मला खूप समाधान वाटतं. घरी नाही वाटत समाधान? यश, यश, जान्हवी, हा बोल, काय झालं? अगं चल ना, उशीर होतोय. हो आले. चल यश, आपण भेटू नंतर. बाय. यश, तू कॉलेजला जातोस की नाही, की माझ्या मागेच फिरत असतो? यश, यश, कुठे हरवतोस रे? कसला विचार करत असतो सारखा? कसला नाही. तुझी जेव्हा इच्छा होईल तेव्हा सांग. तुझा वाढदिवस कधी असतो ते तरी सांग. 5 मार्च. 5 मार्च, 2 दिवसांनी तुझा वाढदिवस आहे? वाव, त्या दिवशी आपण फुल धमाल करू. तुझ्या वाढदिवशी माझ्या मनातलं काहीतरी सांगणार आहे. मलाही तुला काहीतरी सांगायचंय. आत्ता नको, तू पण त्या दिवशीच सांग. खरंच मला तुला काहीतरी सांगायचंय. बोलली ना, तुझ्या वाढदिवशीच. अगं ऐकून तरी घे माझं. मला माहिती आहे यश, तू काय बोलणार आहेस.
मी त्या क्षणाची वाट बघेन. हे सगळं काय? मी आज स्वतःला स्वीकारलंय ना, ते फक्त तुझ्यामुळे. यश, माझं ना एक स्वप्न आहे. मला ना मोठी अभिनेत्री व्हायचंय. माझे पोस्टर संपूर्ण शहरभर लागलेलं बघायचे. जान्हवी, मला खात्री आहे तू नक्की करशील. हो, कदाचित नाही सुद्धा. का ग, काय झालं? बाबांची एक इच्छा आहे की मी माझं शिक्षण पूर्ण करावं, जेणेकरून माझं लग्न चांगल्या घरात होईल. आणि जर मी अभिनेत्री झाली तर नातेवाईक, लोक, हा समाज, ते सगळे नाव ठेवतील. हे लोक, हा समाज कधी आपल्याला आपल्या मनासारखं जगू देणारच नाहीत. पण मी जगणार. यश, जर आपणच आपली स्वप्न शोधली नाही तर ते आपल्यासाठी कोण शोधणार? कधी कधी मन दुखावतं, हरवतं, पण त्याला पुन्हा उभं करण्याचं सामर्थ्य आपल्या आतच खोल दडलंय. पण जान्हवी, हा समाज नाव ठेवणारच, पण दिशा देणारी आणि शेवटपर्यंत साथ देणारी. आपलं स्वप्न आणि आपलं अस्तित्व. पण हे कशासाठी? हाच करा मी. आणि हे 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 हेच खरं माझं अस्तित्व. माझं पण ना एक स्वप्न आहे. मला ना मेकअप आर्टिस्ट बनायचंय. जितकं मला स्वतःला सजायला आवडतं ना, त्याहून जास्त इतरांच्या चेहऱ्यावरती सौंदर्य फुलवायला आवडतं मला. आणि तुला जेव्हा सजलेलं पाहतो ना मी,
तेव्हा माझ्या या मनामधली कला जागी होते. म्हणून मी मुंबईला चालले. माझं स्वप्न पूर्ण करायला. आणि हो, तू जेव्हा मोठी अभिनेत्री बनशील ना, तुझ्या या निष्कलंक चेहऱ्यावरती आणखी सौंदर्य फुलवण्याची संधी देशील ना मला? हो हो. तू मला काहीतरी सांगणार होतीस ना? अगं बोल ग. अगं बोल ना जान्हवी. तू काहीतरी सांगणार होतीस ना मला? काय ना. चल, मी निघतो. पण माझ्या या हृदयामध्ये तुझं हे अस्तित्व कायम राहील. प्रेम केला तुझ्यावरती यश, पण तूच तुझा राहिला नाही. माझं मन यश नाही, अजूनही यशवी. तुझंच